नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपल्याला या ठिकाणी सोडवायची आहे. ही प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. एकूण 50 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील आणि आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट एकदा अवश्य पहा. त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने उत्तरासहित सोडवलेल्या मिळतील. काही अडचण आल्यास कमेंट करा. आपल्याला त्या विषयाची लिंक ही लगेच पाठवण्यात येईल. इयत्ता 8वी विषय गणित द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका उत्तरासहित. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा 5 गुणांसाठी. 1. पुढील सामग्रीचा मध्य किती? 4. 2a अधिक 3a बरोबर 5a. 4x बरोबर 24 तर xची किंमत 6. x अधिक 4 बरोबर 9 म्हणून x बरोबर 5. अर्धवर्तुळ कंसाचे माप 180 अंश असते. ब भाग जोड्या लावा. 5 गुणांसाठी 1. वर्तुळाचे क्षेत्रफळ d पाय वर्ग पाय r वर्ग. 2. मध्य c हा पर्याय. वारंवारतेचे एकूण बेरीज भागिले n. वृत्तचितीचे घनफळ a पाय r वर्ग h. सरळ व्यास e हे उत्तर. त्यानंतर समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ b हा पर्याय. या पद्धतीने जोड्या अचूक लावल्यास आपल्याला 5 गुण मिळतील. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न दुसरा, 10 गुणांसाठी कोणतीही 5 उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत. 6 दिलेली आहेत. बघा, पहिलं उदाहरण, भागाकार करा. 21m वर्ग भागिले 7. उत्तर येतं, भागाकार येतो 3m बाकी 0. या पद्धतीने भागाकार करायचा आहे. पुढचं उदाहरण, एका समांतरभुज चौकोनाचा पाया 18 सेंटीमीटर व उंची 11 सेमी आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती? बघा, या पद्धतीने उत्तर सोडवल्यास त्या चौकोनाचं क्षेत्रफळ येतं 198 चौरस सेंटीमीटर. 3x अधिक 12 बरोबर 2x वजा 4 म्हणून x बरोबर 2 येतो. पुढं, एका वर्तुळाचा परिघ 88 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा. 616 चौरस सेंटीमीटर हे वर्तुळाचं क्षेत्रफळ येतं. या पद्धतीने उदाहरण सोडवलं तर. पुढचं, बाबा कसोटी आकृतीसह स्पष्ट करा. सहावं उदाहरण आहे, चक्रवाढ व्याजाने येणारी रास व चक्रवाढ व्याज काढा. त्यानंतर प्रश्न तिसरा, एकलारा गावातील 25 कुटुंब मे महिन्यात वापरलेली 20 युनिटमध्ये ते पुढील सारणी दिली आहे, तर ती सारणी कंप्लीट करा. बघा, या पद्धतीने ती सारणी पूर्ण करायची. त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं या पद्धतीने लिहायची. 45 युनिट वीज वापर करणारी कुटुंबे 2. ज्या प्राप्तांकांची वारंवारता 5 आहे तो प्राप्तांक 75. n बरोबर 25. समेशन बरोबर 1335.
मे महिन्यात वापरलेल्या विजेचा मध्य म्हणजे 234. त्यानंतर भागाकार करायचा आहे. पीचा वर्ग अधिक 7p वजा 5 भागिले p अधिक 3. या पद्धतीने भागाकार करायचा आहे. भागाकार येतो p अधिक 4 आणि बाकी वजा 17. पुढचं उदाहरण. आज एक मशीन 2.5 लाख रुपयांना खरेदी केले. घसाऱ्याचा दर दरवर्षी 10% असल्यास 2 वर्षानंतर मशीनची किंमत खरेदीपेक्षा किती कमी होईल? तर ती आहे 4715. त्यानंतर एका वृत्तचितीचा पायाचा परिघ 132 सेमी असून उंची 25 सेमी आहे, तर त्या वृत्तचितीचे घनफळ किती? 34650. या पद्धतीने हे उदाहरण सॉल्व करा. आपल्याला घनफळ मिळेल. पुढचं उदाहरण. केंद्र P असलेल्या वर्तुळाचा जीवाची लांबी 13 सेमी आहे. रेघ PQ जीवा AB, तर कोन QB काढा. बघा, तो कोन या पद्धतीने काढायचा आहे आणि तो कोन येतो 6.5 सेमी. पुढचं उदाहरण. दर साल दर शेकडा 18 दराने चक्रवाढ व्याज दराने 2 वर्षाची रास 13,924 झाली तर मुद्दल किती होती? ती मुद्दल होती 10,000. या पद्धतीने हे उदाहरण सोडवायचे. आपल्याला बरोबर उत्तर मिळतं. त्यानंतर शेवटचं गणित. कोणतेही एक उदाहरण सोडवायचे 5 गुणांसाठी. बघा, पहिलं उदाहरण. एका त्रिकोणाच्या बाजू 45 सेमी, 39 सेमी आणि 42 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. दुसरं उदाहरण आहे. पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण 13:7 असते, तर 700 ग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्याची जस्त किती असेल? ती असेल 245 ग्रॅम. या पद्धतीने उदाहरण सॉल्व करा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीची गणित विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा. थँक्यू.